राजर्षी शाहू महाराज यांचा कार्यकाळ होता 1874 ते 1922. आता राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता. कोल्हापूर येथे कागल या गावी घाटगे घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते. 26 जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस म्हणून सामाजिक न्याय दिन हा 2006 पासून आपण सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. तसेच 17 मार्च 1884 रोजी महाराणी आनंदीबाई साहेब यांनी शाहू महाराज यांना दत्तक घेतले. त्यावेळी ब्रिटिश सरकारतर्फे मुंबईचा गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन व कर्नल एच.ए. ह्यूज यांनी शाहू महाराजांच्या दत्तक विधानास मान्यता दिली होती. हा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांनी 20 मार्च 1886 रोजी शाहू महाराज यांचे वडील जयसिंगराव, त्यांच्या वडिलांचं नाव होतं जयसिंगराव, यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 1885 ते 1889 शाहू महाराजांनी राजपुत्राच्या राजकोट महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यानंतर 8 मे 1888 रोजी कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची पायाभरणी ही शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आली, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1890 ते 1894 या काळात शाहू महाराजांनी धारवाड येथील एस.एम. फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. ते इंग्रजी भाषेत जगाचा इतिहास व राज्यकारभाराचे धडे शाहू महाराजांना एस.एम. फ्रेजर यांनी दिले. त्यानंतर 1 एप्रिल 1891 रोजी बडोदा येथील गुणाजी खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला. आता त्यानंतर 1895 मध्ये 2 एप्रिल 1894 मध्ये राज्याभिषेक होऊन वयाच्या 20व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे शाहू महाराजांनी स्वीकारली. त्यानंतर 1895 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली, हे लक्षात ठेवा. शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली. त्यानंतर 1896 साली सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी राजाराम हे वसतिगृह सुरू केले. त्यानंतर 1897 साली महारोग्यांसाठी व्हिक्टोरिया लेप्रसी या हॉस्पिटलची स्थापना शाहू महाराजांनी केली, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर नोव्हेंबर 1899 मध्ये त्यांच्या जीवनास कलाटणी देणारे वेदोक्त प्रकरण घडले. आता शाहू महाराज पंचगंगा नदीकाठी स्नानासाठी गेले असताना त्यांचे पुरोहित नारायण भटजी हे वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे महाराजांच्या सहकारी राजाराम शास्त्री भागवत यांनी महाराजांना लक्षात आणून दिले. याबाबत महाराजांनी विचारणा केली असता महाराज हे क्षत्रिय नसल्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नसल्याचे सांगितले. येथून खऱ्या अर्थाने ब्राह्मणेतर संघर्ष चळवळीस सुरुवात झाली. हा महत्वाचा मुद्दा आहे, इथे लक्षात ठेवा. ब्राह्मणेतर संघर्ष चळवळीस सुरुवात झाली. 1901 मध्ये शाहू महाराजांनी अप्पासाहेब राजोपाध्याय यांचे वतने जप्त केली व नारायण भट सेवेकरी यांच्याकडून वेदोक्त पद्धतीने श्रवणी केली. कोणाकडून केली? नारायण भट सेवेकरी. हा लक्षात ठेवा मुद्दा. त्यानंतर वेदोक्त प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक व शुंगरीचे जगद्गुरु शंकराचार्य यांनी ब्राह्मणांची बाजू घेतली व शाहू महाराजांवर टीका केली. त्यानंतर 1901 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू केला. गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू कोणी केला? शाहू महाराजांनी. त्यानंतर 1901 साली शाहू महाराजांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग ची स्थापना केली. त्या बोर्डिंग मध्ये फक्त ब्राह्मण मुलेच राहू लागल्याने शाहूंनी निरनिराळ्या जातींच्या लोकांसाठी वसतिगृहे सुरू केली.
त्यानंतर 18 एप्रिल 1901 रोजी जैन, लिंगायत व मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे शाहू महाराजांनी स्थापन केली. कोणाकोणासाठी? जैन, लिंगायत आणि मुस्लिम या समाजासाठी. त्यानंतर 2 जून 1902 रोजी शाहू महाराज हे इंग्लंडच्या 7व्या एडवर्डच्या राज्यारोहण समारंभासाठी इंग्लंडला गेले होते. कोणासाठी? 7व्या एडवर्ड यांच्या राज्यारोहण समारंभासाठी. त्यानंतर त्या कार्यक्रमावेळी कॅम्ब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांना LLD ही पदवी बहाल केली. केम्ब्रिज विद्यापीठाने LLD ही पदवी दिली. त्यानंतर 26 जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी 50% जागा राखीव आरक्षित ठेवल्या. आरक्षण बाबतचा हा जाहीरनामा करवीर गॅजेट मधून प्रकाशित करण्यात आला होता. हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचा मुद्दा आहे की 26 जुलै 1902 रोजी मागासवर्गीय लोकांसाठी 50% जागा राखीव ठेवल्या आणि आरक्षण बाबतचा हा जाहीरनामा करवीर गॅजेट मधून प्रकाशित करण्यात आला होता. त्यानंतर 1902 साली शाहू महाराजांनी पाटबंधारे धोरण घोषित केले. त्यानंतर 1905 साली शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांची इनामे जप्त केली व छात्र जगद्गुरु नवे पीठ निर्माण करून मराठा जातीच्या सदाशिव बेनाडीकर यांचे पीठाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानंतर 1906 मध्ये शाहू महाराजांनी छत्रपती शाहू स्पिनिंग व जिनिंग मिल स्थापन केली. त्यानंतर 1906 साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात रात्रशाळा सुरू केल्या. त्यानंतर 1907 साली शाहू महाराजांनी मुलींसाठी रात्रशाळा सुरू केल्या. त्यानंतर 1907 साली कोल्हापूरच्या पश्चिमेस 55 किमी अंतरावर दाजीपूर जवळ भोगावती नदीवर धरण बांधून जलाशयास महाराणी लक्ष्मीबाई हे नाव देण्यात आले. त्यानंतर 1908 साली शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क हे वसतिगृह स्थापन केले. हे महत्वाचा प्रश्न आहे हा. मिस क्लार्क वसतिगृह स्थापन केले अस्पृश्यांसाठी. त्यानंतर 20 मे 1911 रोजी शाहू महाराजांनी संस्थानांमार्फत जाहीरनामा प्रसिद्ध करून संस्थानातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 15% शिष्यवृत्तीची घोषणा केली. हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. 15% शिष्यवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर 1911 साली शाहू महाराजांनी शिंपी समाजाच्या मुलांसाठी नामदेव वसतिगृह सुरू केले. शिंपी समाजासाठी नामदेव वसतिगृह सुरू केले. त्यानंतर महत्वाचे आहे 11 जानेवारी 1911 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे सत्यशोधक समाज या शाखेची स्थापना केली. त्यांचे अनुयायी भास्करराव जाधव यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. तर भास्करराव जाधव यांचे पुस्तक घरचा पुरोहित हे आहे. त्यानंतर 1911च्या हुकुमनाम्यानुसार अस्पृश्यांना मोफत शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1912 साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानांमध्ये सहकारी कायदा पारित केला. सहकारी कायदा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 1912-13 साली शाहू महाराजांनी संस्थांमधील शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण देण्याकरिता किंग एडवर्ड ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर 1912 मध्ये महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये पाटील शाळा सुरू केल्या. त्यानंतर 13 मध्ये कोल्हापूर संस्थानमध्ये सत्यशोधक समाजाची शाळा सुरू करून त्यांच्या प्रमुखपदी विठ्ठलराव ढोणे यांची नेमणूक शाहू महाराजांनी केली. त्यानंतर 1916 मध्ये बहुजन समाजासाठी शिक्षणाचा प्रसार करणे, बहुजनांना राजकीय हक्क मिळवून देणे या कार्यासाठी निपाणी येथे डेक्कन रयत शिक्षण संस्थाची स्थापना केली. त्यानंतर 1917 साली विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा शाहू महाराजांनी पारित केला. महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. विधवा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा शाहू महाराजांनी पारित केला. त्यानंतर 25 जुलै 1917 रोजी प्राथमिक शाळेमध्ये फी माफीची घोषणा शाहू महाराजांनी केली. ही सुद्धा महत्वाची आहे. त्यानंतर 21 नोव्हेंबर 1917 रोजी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. हा महत्वाचा प्रश्न आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत कोणी केले? शाहू महाराजांनी केले. आणि या संबंधाने पहिली शाळा
चिपरीपेटा येथे शाहू महाराजांनी सुरू केली. त्यानंतर महत्वाचे शाहू महाराजांनी 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या कायद्याचे स्वागत केले होते. कोणी स्वागत केले? शाहू महाराजांनी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या कायद्याचे. त्यानंतर 4 मार्च 1918 रोजी करवीर तालुक्यातील चिखली या गावी सक्तीचे व मोफत शिक्षण देणारी शाळा शाहू महाराजांनी सुरू केली. त्यानंतर 1918 साली शाहू महाराजांनी महार वतने, बलुतेदारी व वेठबिगारी प्रथा बंद केली. कोणती कोणती प्रथा? महार वतने, बलुतेदारी व वेठबिगारी प्रथा बंद केली. तसेच आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला. कोणी केला? शाहू महाराजांनी. आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा. लक्षात ठेवा, हे कायदे लक्षात ठेवा. त्यानंतर 1918 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांमध्ये तलाठी शाळा सुरू केल्या. हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर 1918 साली शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये आर्य समाज या संस्थेच्या शाखेची स्थापना करून राजाराम महाविद्यालय हे आर्य समाजाकडे हस्तांतरित केले. तसेच 1919 साली शाहू महाराजांनी स्त्रियांना क्रूरपणे वागणूक देण्याच्या प्रथेवर प्रतिबंधक कायदा मंजूर केला. स्त्रियांना क्रूरपणे वागणूक देण्याच्या प्रथेवर प्रतिबंधक कायदा मंजूर केला. तसेच 1920 मध्ये शाहू महाराजांनी संस्थानांमध्ये घटस्फोटाचा कायदा संमत केला. पहा किती कायदे संमत केले. प्रतिबंधक कायदा, स्त्रियांना क्रूरपणे वागणूक देण्याचा, तसेच घटस्फोटाचा कायदा, आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा, असे पुष्कळसे कायदे शाहू महाराजांनी संमत केले. त्यानंतर 1920 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची स्थापना केली. त्यानंतर 1920 मध्ये शाहू महाराजांनी गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून कोल्हापूर येथे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस ची स्थापना केली. हे नाव मोठे आहे पण लक्षात ठेवा. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या शाळेची स्थापना केली. त्यानंतर शाहू महाराजांनी महार पहलवानांना जाट पहलवान, चांभारांना सरदार व भंग्यांना पंडित अशा पदव्या दिल्या होत्या. हेही लक्षात ठेवा. तसेच शाहू महाराजांनी कोल्हापूर नगरपालिकेच्या चेअरमन पदी दत्तोबा पवार यास अस्पृश्याची नेमणूक केली होती. तसेच 6 मे 1922 रोजी वयाच्या 48व्या वर्षी मुंबई येथील खेतवाडी मधील पन्हाळा लॉज या बंगल्यावर शाहू महाराजांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हे लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा. तसेच शाहू महाराजांच्या स्मरणार्थ कोल्हापूर येथील रेल्वे स्थानकास छत्रपती शाहू टर्मिनस हे नाव देण्यात आले. छत्रपती शाहू टर्मिनस हे नाव देण्यात आले. आता नेक्स्ट पाहूया. राजर्षी शाहू महाराजांची इतर महत्वाची कार्य व माहिती पाहूया. आता छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराबाई यांना आपले दैवत मानत. तसेच डॉक्टर आंबेडकर यांच्या मूकनायक व आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी आर्थिक सहकार्य केले होते. तसेच शाहू महाराजांनी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या विनंतीवरून बनारस हिंदू विश्वविद्यालयास आर्थिक सहकार्य केले. तसेच थिओसॉफिकल सोसायटीच्या धार्मिक संघटनेच्या शाहू महाराजांवर विशेष प्रभाव होता. नेक्स्ट आहे शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे देशातील पहिले रेसकोर्स स्थापन केले. त्यानंतर शाहू महाराजांनी गंगाधर कांबळे या अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीस चहाचे हॉटेल टाकून दिले. त्या हॉटेलला सत्यशोधक हॉटेल असे नाव दिले. नेक्स्ट आहे ब्रिटिशांच्या विरोधात शिवाजी क्लब ही क्रांतिकारी संघटना कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आली होती. नेक्स्ट आहे आता पहिल्या महायुद्धाच्या वेळी शाहू महाराजांनी ब्रिटिशांना 20 लाख रुपये कर्ज दिले होते. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर चिरोल या ब्रिटिश लेखकाच्या इंडियन अनरेस्ट या ग्रंथाचे मराठीमध्ये अनुवाद रा. डोंगरे यांच्याकडून करून घेऊन त्या
त्या ग्रंथाच्या प्रती विकत घेऊन संस्थांमध्ये मोफत वाटल्या. त्यानंतर शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या शिक्षणाधिकारी पदी मिस लिटस नंतर श्रीमंत रखमाबाई केळकर यांची नेमणूक केली. आता शाहू महाराजांनी कुस्त्यांकरिता कोल्हापूर येथे खासबाग मैदान तयार केले. हे महत्वाचं काम आहे. कुस्त्यांकरिता कोल्हापूर येथे खासबाग मैदान तयार केले. त्यानंतर 1893 मध्ये शाहू महाराजांनी देवल क्लबची स्थापना केली. 1895 मध्ये शाहू महाराजांनी मोतीबाग तालीमची स्थापना केली. हे लक्षात ठेवा. मोतीबाग तालीम, देवल क्लब. तसेच रोमन कॅथलिक पंथाचा ए लॉरेन्स व हा शाहू महाराजांचा अंगरक्षक होता. तसेच 1913 मध्ये धोरा सुतार यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा तयार करून शाहू महाराजांनी पन्हाळा गडावर स्थापन केला. 1905 मध्ये 15 लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक करून शाहू महाराजांनी सूतगिरणी स्थापन केली. सूतगिरणी सुद्धा स्थापन केली. तसेच 1815 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमधील शेनगाव येथे काताचा कारखाना सुरू केला. 1913 मध्ये शाहू महाराजांनी नागरी पतपेढ्यांची स्थापना केली. तसेच 1891 मध्ये शाहू महाराजांनी संस्थानांचे भूगर्भशास्त्र सर्वेक्षण केले. 1895 मध्ये शाहू महाराजांनी संस्थानांचे औद्योगिक सर्वेक्षण केले. 1906 ते 1907 मध्ये शाहू महाराजांनी संस्थानांचे जल सर्वेक्षण केले. तसेच शाहू महाराजांनी मुलांमध्ये लष्करी जीवनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कोल्हापूर येथे इन्फंट्री स्कूलची स्थापना केली. हे लक्षात ठेवा. इन्फंट्री स्कूल. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लंडमधील शिक्षण घेण्याकरिता शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती देऊन आर्थिक सहाय्य केले होते. आता शाहू महाराजांनी भूषविलेले अध्यक्षपद महत्वाचे पाहूया आपण. 10 नोव्हेंबर 1918 रोजी परळ, मुंबई येथे झालेल्या कामगारांच्या सभेचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी भूषविले होते. तसेच 1918 साली शाहू महाराजांनी नवसारी, गुजरात येथे भरलेल्या आर्य समाजाच्या 11व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. तसेच 19 एप्रिल 1919 रोजी शाहू महाराजांनी कानपूर येथे भरलेल्या कुर्मी क्षत्रिय परिषदेच्या 13व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले. 1920 मध्ये शाहू महाराजांनी गुजरात मधील भावनगर येथील आर्य समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. तसेच 1920 मध्ये नागपूर व दिल्ली येथील अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. हे लक्षात ठेवा. 1920 मध्ये कोणत्या कोणत्या परिषदा झाल्या आणि कोणत्या गावातील अध्यक्षपद भूषविले होते हे विचारण्यात येते. 1920 मध्ये नागपूर व दिल्ली येथील अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपद. हे लक्षात ठेवा. हे नेहमी विचारतात. त्यानंतर 20 मार्च 1920 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मानगाव येथील दलितांच्या परिषदेत उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब यांनी दलित समाजाचे नेतृत्व करावे असे प्रोत्साहन दिले. तसेच 1920 साली कर्नाटक मधील हुबळी येथे ब्राह्मणेतर परिषद भरविण्यात आली होती. या परिषदेचे शाहू महाराज अध्यक्ष होते. तसेच शाहू महाराजांनी मिळालेले सन्मान व पदव्या पाहूया. हे महत्वाचे आहे. लक्षात ठेवा. ब्रिटन राणी व्हिक्टोरियाच्या वतीने शाहू महाराजांना GCSI हा इंग्रज शासनाचा बहुमान लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या हस्ते देण्यात आला. नंतर 14 मे 1900 रोजी व्हिक्टोरिया राणीच्या वाढदिवसानिमित्त ब्रिटिश सरकारने शाहू महाराजांना महाराजा ही पदवी दिली. हे लक्षात ठेवा. महाराजा पदवी केव्हा दिली आणि कोणी दिली हा महत्वाचा प्रश्न आहे. एकदम डोक्यात ठेवा, लक्षात ठेवा. त्यानंतर 16 एप्रिल 1920 रोजी शाहू महाराजांना नाशिकच्या जनतेकडून मानपत्रे अर्पण करण्यात आली. हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. आता शाहू महाराज म्हणजे सर्वांग पूर्ण राष्ट्रपुरुष असा गौरव महर्षी वीरा शिंदे यांनी केला. ही वॉज किंग बट डेमोक्रॅटिक किंग असे शाहू महाराजांचे वर्णन भाई माधवराव बागल यांनी केले. महाराष्ट्राचा गौतम बुद्ध असे वर्णन यशवंतराव मोहिले यांनी केले. तसेच उत्तर प्रदेश मधील कानपूर विद्यापीठात शाहू महाराजांचे नाव देण्यात आले होते.
त्यानंतर ही वॉज अ पायोनियर ऑफ सोशल डेमोक्रेसी असे शाहू महाराजांबद्दल उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढले. हा महत्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी कोणते उद्गार काढले होते तर हे लक्षात ठेवा. तर ही होती संपूर्ण माहिती शाहू महाराजांबद्दल. ही लक्षात ठेवा आणि पेपरमध्ये बरोबर उत्तर लिहा. थँक्यू.